मंडळी नमस्कार. ऊस पिकामध्ये पावसाळी डोस करण्याची पद्धत असते आणि आम्ही या डोसमध्ये अमोनिया सल्फेट आणि पोटॅशचा वापर करत असतो. अमोनिया सल्फेटमधनं पिकाला आपल्या नायट्रोजन मिळतं, जे की अमोनियम फॉर्ममध्ये असतं. त्याचबरोबर गंधक मिळतं. हे जे नायट्रोजन मिळतं पिकाला हे लिचिंग होत नाही, जसं की युरियामधला जो नायट्रोजन असतो तो वाहून जातो. 24 तासामध्ये तो नंतर संपून जातो. तसं इथं होत नाही, हा टिकून राहतो, हळू लागतो. त्यामुळे पिकामध्ये हा जास्त वेळ ॲप्लिकेबल असतो. पिकाची आपल्या उंची वाढते, पानांमध्ये काळोखी बघायला मिळते आणि गंधकमुळं क्लोरोफिल वाढतो. हरितद्रव्य वाढल्यामुळं आपल्या पिकामध्ये अन्ननिर्मिती जास्त होते आणि एकंदरीत पिकाची वाढ चांगली होते. पोटॅशचे पण भरपूर फायदे आहेत. पोटॅशमुळं आपल्याला प्रामुख्यानं काय बघायला मिळतं की पिकाची आपली जाडी आहे, ऊसाची जाडी म्हणा, पेरांची लांबी म्हणा, ती चांगल्या प्रकारे डेव्हलप होते. साखरेचा कंटेंट वाढतो आपल्या ऊसामध्ये आणि पिकावर येणारा स्ट्रेस कमी करायचं काम पोटॅश करत असतं. तर पोटॅश वापरण्यासाठी भरपूर आता मार्केटमध्ये आपल्या ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे MOP, दुसरं म्हणजे पॉलीसल्फेट, ज्याच्यामध्ये तुम्हाला पोटॅश बरोबर एक्स्ट्रा कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक मिळतं, किंवा पोटॅशियम शोनाईट. असे तुम्ही हे 2-3 पर्यायांपैकी कुठलाही पर्याय तुम्ही निवडू शकता. काही लोक NPK देखील वापरतात. तुमचा रेकमेंडेड डोस काय आहे ऊसासाठी हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि मी दिलेल्या रेकमेंडेशनपैकी तुम्हाला कोणता निवडायला, कोणता तुम्हाला आवडला हे देखील मला कळू द्या. थँक्यू अँड गुड डे.